माझ्याकडे पाहत हलकासा हसला आणि म्हणाला, तुझं ते दोन खूप छान आणि खूप मऊ आहेत. त्याचं वाक्य ऐकताच मी क्षणभर गोंधळले. नेमकं तो कशाबद्दल बोलतोय हे मला समजलंच नाही. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तो काही बोलला नाही, फक्त हसत राहिला. माझी उत्सुकता आणखी वाढली. मी म्हणाले, नेमकं काय म्हणायचं आहे तुला? तो हळूहळू माझ्या जवळ आला आणि हाताने इशारा करत म्हणाला, अगं ते दोन. माझं कुतूहल शिंगेला पोचलं होतं. क्षणभर मला वेगळाच अर्थ वाटला, पण पुढच्या क्षणी तो हसत म्हणाला, तुझे ते दोन मऊ उशा खिडकीजवळ ठेवलेल्या, त्यावर बसलं की अगदी आराम वाटतो. मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले आणि मग मोठ्याने हसायला लागले, कारण माझ्या मनात जे काही चाललं होतं त्याचा आणि त्याच्या बोलण्याचा काहीच संबंध नव्हता. तो पुढे म्हणाला, मी माझ्या खोलीसाठी अशाच उशा घ्यायचा विचार करतोय, म्हणून विचारलं. मी सुटकेचा निश्वास टाकला आणि त्याला त्या उशा उठून घेतल्या ते सांगू लागले. त्या छोट्याशा गैरसमजामुळे वातावरणात हास्य पसरलं आणि साध्या संवादाने एक मजेशीर आठवण तयार झाली. त्या छोट्याशा गैरसमजानंतर आम्ही दोघंही बऱ्याच वेळ हसत राहिलो. मी त्याला त्या उशा हातात देत म्हणाले, घे, बसून बघ, खरंच मऊ आहेत का ते. तो हसत उशीवर टेकला आणि म्हणाला, आता कळलं का मी का म्हणालो होतो की तुझे ते दोन खूप छान आणि मऊ आहेत. मी पुन्हा त्याच्याकडे पाहून हसायला लागले, कारण त्याच्या पहिल्या वाक्याचा अर्थ मी पूर्णपणे वेगळाच लावला होता. तेवढ्या ताईने स्वयंपाकघरातून आवाज दिला, चहा तयार आहे, दोघांनी या. आम्ही हॉलमध्ये जाऊन बसलो. गरम चहाचे कप समोर आले. गप्पांचा विषय पुन्हा त्या उशांवरच आला. तो म्हणाला, अशा उशा घेतल्या की पुस्तक वाचताना किंवा पिक्चर पाहताना खूप आराम मिळतो. मी त्याला त्या कुठून घेतल्या, कोणत्या कापडाच्या आहेत आणि किती दिवस टिकतात हे सगळं सांगू लागले. तो मन लावून ऐकत होता. थोड्याच वेळात त्याने मोबाईलमध्ये त्या दुकानाचं नाव लिहून ठेवलं. चहा संपल्यावर आम्ही घरातल्या इतर वस्तूही पाहू लागलो. कधी पडद्याबद्दल बोललो, कधी सोफ्यांच्या रंगाबद्दल, कधी घर सजवण्याच्या छोट्या कल्पनावर चर्चा झाली. वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही. संध्याकाळ झाली तसं तो निघायला उठला. दाराजवळ थांबून पुन्हा एकदा मिश्किलपणे म्हणाला, तुझे ते दोन खरंच खूप छान आहेत. मी उद्या तसंच घेणार. यावेळी मात्र मला त्याचा अर्थ लगेच समजला. मीही हसत उत्तर दिलं, घे, पण आधी पूर्ण वाक्य बोल, नाहीतर पुन्हा कुणाचा तरी गैरसमज होईल. हे ऐकताच आम्ही दोघंही मोठ्याने हसलो. त्या दिवसानंतर जेव्हा त्या एका वाक्यामुळे झालेला मजेशीर गैरसमज आठवायचा आणि नकळत चेहऱ्यावर हसू उमटायचं. कधीकधी एका साध्या वाक्यामुळेही आयुष्यभर लक्षात राहणारी गमतीशीर आठवण तयार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा माझ्या घरी आला. दारातून आत येताच त्याची नजर सरळ त्या सोफ्यावर ठेवलेल्या दोन उशाकडे गेली. मी त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, काय झालं, आज पुन्हा त्यांनाच बघतोयस? तोही हसला आणि म्हणाला, कालपासून माझ्या डोक्यात त्यांचाच विचार चालू आहे. इतक्या आरामदायक उशा मी आजपर्यंत वापरल्याच नाहीत. मी त्याला बसायला सांगितलं. तो पुन्हा त्या उशावर टेकला आणि समाधानाने म्हणाला, आता कळलं, घरात आराम मिळवण्यासाठी मोठ्या वस्तूंची गरज नसते. अशा छोट्या छोट्या गोष्टी पुरेशा असतात. इतक्या ताईने चहा आणला. गप्पा पुन्हा सुरू झाल्या. घर सजवण्यापासून ते रंगसंगतीपर्यंत अनेक विषयावर आम्ही बोलत राहिलो. तो म्हणाला, माझ्या नवीन घरासाठीही असंच साधं पण सुंदर वातावरण तयार करायचं आहे. मी त्याला पडदे, उशा, चादरी आणि सजावटीच्या छोट्या वस्तू कशा निवडायच्या याबद्दल अनेक कल्पना सांगितल्या. तो प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकत होता. थोड्या वेळाने आम्ही जवळच्या बाजारात गेलो. तिथे अनेक दुकानं पाहिली. वेगवेगळ्या रंगांच्या उशा, सोफा, कवर, पडदे आणि घर सजावटीच्या वस्तू पाहताना वेळ कसा गेला ते कळलंच नाही. शेवटी त्यानेही तशाच दोन मऊ उशा घेतल्या. दुकानदाराने त्या पिशवीत भरून दिल्या. घरी परतताना तो हसत म्हणाला, आता माझ्या घरीही तुझ्यासारखाच आराम मिळेल. मीही हसत उत्तर दिले. उशा घेतल्यावर घर सुंदर होतं, पण घरातली माणसं हसरी असली तरच खरं घरपण येतं. तो काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, ते मात्र अगदी खरं आहे. काही दिवसांनी मी त्याच्या घरी गेले. त्याने त्या उशा अगदी नीट सोफ्यावर ठेवलेल्या होत्या. घरात शिरताच त्याने हसून विचारलं, ओळखलंस? ह्याच त्या दोन. मी मोठ्याने हसले, कारण त्या एका वाक्यामुळे झालेला पहिल्या दिवसाचा गैरसमज अजूनही माझ्या लक्षात होता. दोघंही त्या आठवणीवर मनापासून हसलो आणि तेव्हाच मला जाणवलं, कधीकधी एका साध्या वाक्याचा गैरसमजही आयुष्यभर हसवणारी आठवण बनून जातो.
दिवसानंतर आम्ही जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा ते दोन हा शब्द आला की दोघांनाही नकळत हसू यायचं. त्या दिवसानंतर ते दोन हा शब्द आमच्यातला एक छोटासा विनोदच बनला होता. कधी कधी फोनवर बोलताना, कधी भेटल्यावर, कधी एखाद्या दुकानात उषा दिसल्या की आम्ही एकमेकांकडे पाहून हसायचो. एक रविवार आम्ही दोघं घर सजावटीच्या प्रदर्शनाला गेलो. तिथे वेगवेगळ्या रंगाच्या उषा, पडदे, दिवे आणि सुंदर सजावटीच्या वस्तू मांडलेल्या होत्या. अचानक तो एका स्टॉलसमोर थांबला आणि मोठ्याने म्हणाला, "अरे वा, इथे तर त्याहीपेक्षा छान दोन दिसत आहेत." मी क्षणभर त्याच्याकडे पाहिलं. आजूबाजूचे लोकही आमच्याकडे वळून पाहू लागले. माझा चेहरा लाल झाला. मी हळूच त्याला म्हणाले, "पूर्ण वाक्य बोल, नाही तर पुन्हा गैरसमज होईल." तो मोठ्याने हसला आणि लगेच म्हणाला, "अगं उषा, त्या दोन उषा." दुकानदारही हसू लागला. त्याने वेगवेगळ्या कपड्याच्या उषा आम्हाला दाखवल्या. आम्ही एक एक उशी पाहू लागलो. कोणती मऊ, कोणती कडक, कोणती घराच्या रंगाला शोभेल यावर चर्चा करत बराच वेळ गेला. शेवटी आम्ही दोन सुंदर निळ्या रंगाच्या उषा निवडल्या. दुकानदाराने त्या पॅक करून दिल्या. घरी परतताना तो म्हणाला, "आजपासून ते दोन म्हटलं की मला उषाच आठवणार." मीही हसले आणि मला तुझा पहिल्या दिवसाचा चेहरा. आम्ही दोघं मनापासून हसलो. त्या छोट्याशा गैरसमजामुळे सुरू झालेला संवाद आता एका गोड मैत्रीची आठवण बनला होता. कधी कधी एक साधं वाक्य, एक छोटासा गैरसमज आणि यावर मनापासून हसणारी दोन माणसं, इतकंच पुरेसं असतं एखाद्या सुंदर नात्याला कायमचं खास बनवण्यासाठी. त्या प्रदर्शनानंतर आमची भेट अजून वाढल्या. प्रत्येक भेटीत एखादी नवीन गोष्ट शिकायला मिळायची. कधी तो घर सजावटीच्या कल्पना सांगायचा, तर कधी मी त्याला रंगांची निवड कशी करायची ते सांगायचे. एक दिवस त्याचा फोन आला, "आज थोडा वेळ आहे का? माझ्या घरात एक छोटंसं काम आहे." मी होकार दिला आणि त्याच्या घरी गेले. घरात शिरताच मला लक्षात आलं की त्याने हॉल पूर्ण बदलून टाकला होता. नवीन पडदे, छोट्या कुंड्या, भिंतीवर सुंदर फ्रेम्स आणि सोफ्यावर त्या दोन निळ्या उषा अगदी नीट ठेवलेल्या होत्या. मी हसून म्हणाले, "वा, खूप छान दिसतंय." तो म्हणाला, "थांब, अजून एक गोष्ट बाकी आहे." त्याने कपाटातून एक छोटीशी लाकडी फ्रेम बाहेर काढली. त्यात आमच्या पहिल्या पावसाळी दिवसाचा फोटो होता. फोटोच्या खाली एक छोटी ओळ लिहिली होती. गैरसमजाने सुरू झालेली ओळख आणि हसत हसत जपलेली मैत्री, ते वाचून माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. मी म्हणाले, "इतकी छोटी गोष्ट इतकी सुंदर जपलीस." तो शांतपणे म्हणाला, "आठवणी मोठ्या प्रसंगाने नाही तर अशा छोट्या क्षणांनी तयार होतात." तेवढ्यात चहा तयार झाला. आम्ही त्या हॉलमध्ये बसलो. बाहेर हलकी सर सुरू झाली होती. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यासोबत चहाचा सुगंध दरवळत होता. मी त्या दोन उषांकडे पाहिलं आणि हसले. तोही माझ्याकडे पाहून म्हणाला, "आता ते दोन म्हटलं की कोणताही गैरसमज होत नाही. फक्त एक सुंदर आठवण आठवते." आम्ही दोघं पुन्हा एकदा मनापासून हसलो. त्या दिवसानंतर त्या दोन उषा फक्त घर सजावटीचा भाग राहिल्या नाहीत, तर एका निरागस गैरसमजाची, मन मोकळ्या हसण्याची आणि सुंदर मैत्रीची कायमची आठवण बनल्या.